गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? तर सगळ्यात पहिले मकर संक्रांतीच्या सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा. आणि आज आहे संक्रांत. आणि कोणी म्हणते संक्रांत करू येते, कोणी म्हणते नाही करू येत, कारण आता एकादशी पण आहे. पण आपण करून घेऊ. 1 वाजेपर्यंत पूजा आहे म्हणते, तर पूजा आपणच करून घेऊ. फक्त असं झालेलं आहे, मी सगळं मकर संक्रांतीची पूजा करायसाठी देवाचे भांडे घासले, देव घासले, सगळं केलं. पण मी तिळगुळच नाही बनवलं, कारण मला काही कारण नव्हतं. पण म्हणजे काल आधी बनवलं नाही मी, तर मग मी आता तिळगुळ बनवायला घेतलं. कारण असं आहे की संक्रांत करावं, तिळगुळ नाही. हे तीळ आणि हा माझं गुळ. तर तिळगुळ बनवत आहे, कारण तुम्ही बघू शकता मी किती चकचक चकचक भांडे घासले. कारण संक्रांत होती, कोणी बाया लागते, सगळं नीटनेटकं घर दिसलं पाहिजे. बाया त्या समोरच्या दारापासनं तर माझ्या किचन ओट्यापर्यंत सगळं बघते. बाई हिचं घर पसारा आहे, धूळ आहे. आमचं घर तुम्हाला सांगितलं ना, आमचं घर एवढं रोडवर आहे की मी आज काल लावलेले भांडे हे उद्या धुळीजून जाईन, त्याला रोज पुसा लागेल मला. म्हणून संक्रांतीसाठी ते केलं, तर माझं तिळगुळ राहून गेलं. आणि ये बाई काहीच नाही आहे, त्याच्यामुळे मग आता देवाचे भांडे घासले, तुम्हाला दाखवले मी. काहीच नाही मिळणार आहे तुला, बघू शकता. सगळे देवाचे भांडे चकचक घासले. आता तिळगुळ बनवते आणि करते पूजा, कारण तिळगुळ पूजा सगळं करावं लागते. पण आमच्या घरी सण असो काही असो, पहिले भोजन मग भजन असं काम आहे. पहिले भोजन द्या मग भजन करा. कारण असं आहे की जेवण खूप महत्त्वाचं आहे आणि पिऊच्या पप्पाला लवकर जेवायला लागते, त्याच्यामुळे आम्ही लवकर नाश्ता वगैरे जेवण करून घेत असते. मी सगळ्यात पहिले स्वयंपाक, आताही माझा कुकर भाजी झाली, त्याच्यानंतर पूजा आरामात, नाही तर मग ते दोन्ही सोबत होत नाही. तर तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप 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 शुभेच्छा. तिळगुळ घ्या म्हणा, तिळगुळ घ्या, गोड गोड तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, आमच्याशी पण गोड गोड बोला. आम्हाला पण गोड गोड लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो. आता झाले सगळे कामं, आता करत आहे पूजा. हार करणं चालू आहे. फुलं पहा, हे आहे गजऱ्याचे फुलं. पण काय करता होता, समोरच्या आमच्याकडे फुलं नाही आहे. हेच एक झाड आहे, याला फुलं असते. ह्या सीझनमध्ये, संक्रांती सीझनमध्ये खूप फुलं आहेत, अजूनही खूप आहे. तर आम्ही असे हार करतो, काय करणार मग. आणि आता संक्रांत आहे, पूजा करायला लागते हे सगळे. तर आज आहे संक्रांत आणि मला खूप इच्छा आहे तुम्हाला माझी संक्रांतीची पूजा दाखवायची, मी कशी करते. पण मी नाही दाखवू शकत, कारण माझ्याकडे स्टँड नाही आहे आणि मी कंटिन्यू ते पकडून असं मोबाईल एका हातात पकडू नाही शकत. एका हातात मोबाईल पकडला म्हणजे पण डाव्या हाताने पूजा नाही होणार ना. तर असे मी ते मातीचे काही सुगडे नाही आणत, माझ्याकडे असे छान छान छोटे छोटे गडवे आहेत. तर मी या गडव्यातच पूजा करते. तर याला असं धागा बांधला पहिले आणि इथे हळदी कुंकू ठेवायचं. हळदी कुंकू ठेवून स्टँड म्हणजे काही कशावर तरी पटागेटावर आणि पूजा मांडायची. तर आता ते स्टँड नसल्या कारण तुम्ही दाखवू शकत नाही, पण झाल्यावर दाखवते. आता झाली आहे माझी पूजा. संक्रांतीची अशी छोटीशी पूजा करते मी. झाकून ठेवावं लागतं सुगडे गिगडे. आणि तिळगुळ पण दिलेला आहे आणि रांगोळी, छोटीशी रांगोळी काढली, कारण आमच्याकडे जागा नाही आहे, म्हणून असं आतमध्ये ठेवा करावं लागते पूजा. ते म्हणजे संक्रांतीची पूजा अशी करतेच तो आम्ही पूजा. सगळेजण रील काढून शूट करून थकले. आबाला मोबाईल घेऊन मोबाईल पाहून राहिले, कंटिन्यू मोबाईल पाहून राहिले. सगळेजण रील पाहून राहिले. मी रीलच बघत होती, पण हे दोघं जरा जास्त बघून राहिले. असंच काय म्हणून मामा नाही यायला सांगते कप आणले म्हणते उसने. कप विकत नाही आणू शकत का सांगा? सांगा मंडळी, कप विकत नाही आणू शकत का? भाचा आला आता कप उसने आणले, काही बोलते ना, भंडारच लावून पार्लेचं बिस्किट आम्ही पण खातो, तुम्ही पण खा. ग्लुकोज वाढतं. भाई मित्रांनो, मामीने 1 नंबर चहा मांडला. आता मामीची पोरगी माईक पण नाही लावला तर का निघणार? भेटू दे तुम्ही, भेटू. मामीची पोरगी दिसते. मला द्या ना बिस्किट. चहा उरला माझा. कोणने खाल्ले पावर म्हणजे एखाद्या दिवशी चांगले वाटते ते कारले. मामाची मामी आणि मामा चाय पिऊन राहिले, व्हिडिओ काढून राहिले. मामाला पोरगी कुठं गायब केली का? आम्ही पेटीत ठेवून दे, पेटीत कुठं आहे? पेटीत नागी जात चालले बा आमचे. ब्लॉग गिग बनवून झाला, निघाले.
बाय तर करा माझ्या व्हिडिओ बाय करून नाही राहिले. काकूच्या घरी आमच्या वाटाणे काकूच्या घरी हळदी कुंकाला त्यांनी बघा किती सुंदर रांगोळी काढली आणि त्यांच्या घरचं डेकोरेशन छान आहे. चला आणि काकूने डेकोरेशन इतकं सुंदर करते आणि काकू रांगोळ्या इतक्या छान काढते. ह्या आमच्या काकू आहे आणि खूप सुंदर एका दिवसात काही पण शिकवा लगेच शिकते त्या काकू. पहा किती सुंदर आधी सुंदर तयारी केली. दुसरी गोष्ट म्हणजे डेकोरेशन पहा किती छान केलं. बिचारे एकटं राहते एकटं सगळं करते इतक्या सुंदर आणि रांगोळ्या पण सुंदर काढते. आता मी रांगोळ्याचे पण टाकत जाईन काकूचे. तुम्ही लाईक करत जा सबस्क्राईब करत जा आणि मी नवीन नवीन डिझाईन दाखवत जाईन काकूचे रांगोळ्याचे. व्हिडिओचा झाला आहे एंड ब्लॉगचा. नेहमीप्रमाणे तुम्ही सबस्क्राईब करा शेअर करा व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि आमच्या पिऊनं काय खेळणं काढलं आहे पहा. काही पण खेळते ते काही कशाने चिपकवलं ते पाण्याने चिपकलं निघती काय पण नाही ते खरडून येऊन जाईन भिंती खराब येईल. अजून चिपका लागल. चला मग तुम्ही सबस्क्राईब करा फॉलो करा व्हिडिओ